आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनाचा आधार प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. नीतिसूत्रामध्ये 7 अध्याय वचन 1 ते 2 वचन लिहूया. नीतिसूत्रे 7 अध्याय वचन 1. माझ्या मुला माझी वचने राखून ठेव. आपण पैसे राखून ठेवतो, सोनं राखून ठेवतो, हर एक वस्तू राखून ठेवतो, पण देव आपल्या सर्वांना त्याचे वचन जे आहे, म्हणजे जे शिकवण जे आहे, जे त्याचे नियम आहेत किंवा जे त्याच्या वेदीचे दिलेले आहेत, त्या राखून ठेवतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टी, देवाचं वचन जे आहे ते राखून ठेवलं जात. कारण जो लूकमध्ये आपण बघतात की 8 अध्याय 12 वचनामध्ये की आपल्याला जे देवाचं वचन राखायला सांगितलेलं आहे ते देवाबरोबर राहायला, तेव्हाच वचन राहायला किंवा राखायला मिळते. लूक 8 अध्याय वचन 12. वाटीवर असलेले हे आहे की ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यास तारणप्राप्ती होऊ नये, म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. हालेलुया. सैतान येतो, आपल्या अंतःकरणातली वचन आहे ती, म्हणून त्याने काय सांगितले, माझ्या मुला माझी वचने राखून. हालेलुया. आता जर सैतान तुमच्या जोडीला आहे तर तुमचं वचन हे राखून ठेवता येणार नाही. तो चोरून घेतो, तो अंतःकरणातली वचन हिरावून घेतो. आपल्याला वचन पुढे ठेवायला सांगितले, राखून ठेवा. तर राखून पुढे ठेवणार कपाटात, मग बॅकीत, रुमाला, बाटलीत, कशात राखून ठेवणार? हालेलुया. या हालेलुया. तो सांगतो अंतःकरणातली वचन हिरावून घेतो, म्हणजे शैतान. हालेलुया. आता शैतानाचं काम आहे, आपण देवाजवळ आहे तर देवापासून दूर कर. हालेलुया. म्हणून लूक 8:11 वचन मध्ये देवाचं वचन आहे, आणि हे वचन आपल्या सर्वांना एक मार्गदर्शन करते. जिथे आपण देवाच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात, तेव्हा त्याच्यातून देवाची कृपा आपल्याला भेटत असते, आणि भेटल्यावर देवापासून जो खरा अनुभव जो आहे तो आपल्याला मिळते. हालेलुया. वचन माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. काय सांगते? माझ्या ज्या आज्ञा आहे ते आपणाजवळ. हालेलुया. आता ज्या आज्ञा मोशेला 10 दिल्या, बरोबर, 10 आज्ञा मोशेला दिल्यानंतर त्यांनी त्या आज्ञा तुम्हाला ना मला दिल्या, येशूला पण दिल्या. 2 आज्ञा. परमेश्वरावर स्वतः, बाकी शेजाऱ्यावर प्रेम होतो. हालेलुया. ज्या आज्ञा सर्वक्षण राखलेल्या त्याच आज्ञात पावर आहे. हालेलुया. आता तुम्ही सर्वजण येशूच्या वचनाकडे आलेले आहे, आणि हे वचन तुम्हाला राखून ठेवायचं आहे. मग जर तुम्ही राखून ठेवलं तर ते वचनाद्वारे तुमचं जीवन सुरक्षित होईल. काय होईल? संरक्षण जे केलेलं आहे, जे संरक्षण काय? हालेलुया. ते म्हणजे देवाचं वचन. आणि हे जर आपल्या जोडीला आहे तर कोणत्याच माणसाला त्यावर टेन्शन घेण्याची गरज नाही. झालं? वचन 2. माझ्या आज्ञा पाळ. काय सांगते? माझ्या आज्ञा पाळ. काय? आज्ञा. आज आपल्यामध्ये आज्ञा देवाच्या जर आहे आणि त्याच पाळल्या तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. हालेलुया. म्हणून त्याने काय शिकले? माझ्या मुला माझ्या आज्ञा पाळ. आता तुम्ही विचार करा, आपण कोंबड्या पाळू शकता, बरोबर, बकऱ्या पाळू शकता, गाई पाळू शकता, म्हशी पाळू शकता, मुलं पाळू शकता, बरोबर.
हालेलुया. मासली पाळू शकतात, सुकी मासली पाळू शकतात. हालेलुया. आता हे सगळं आपण काय करतो, म्हणून त्याने काय सांगितलं, माझ्या आज्ञा पाळा. हालेलुया. आता जर देवाच्या आज्ञा पाळायला सुरुवात केली, हालेलुया, तर स्वर्गात जाण्याची शक्ती आपल्याला भेटणार आहे. हालेलुया. अनेक लोक प्रार्थनेला येतात पण आज्ञा नाही पाळू शकत. आज्ञा न पाळल्यामुळे मनुष्यामध्ये देवाचं गिफ्ट दिसत नाही. आपल्या जीवनामध्ये पहिलं प्रथम आहे आज्ञा. तुमच्यात माझ्यात देवाची दिलेली आज्ञा. आपण पैसा पाळू शकतो, वस्तू घेऊ शकतो. अरे ये तर माणसाला कमजोर करणारी शक्ती आहे. हालेलुया. पण देव आपल्या जीवनातून गेलेला नाही पाहिजे. आणि जर तो गेला तर आपलं भविष्यच गेलं समजून घे. म्हणजे तू वाचशील माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. हालेलुया. आपल्या डोळ्यात काय लावू नये तर आपण काय करतो, सर्वक्ष ठेवतो. बरोबर. हालेलुया. आता गाडी चालवत आहे, डोळ्यावर चष्मा लावणार, कारण का मच्छर डोळ्याला लागू नये. म्हणून तशा प्रकारे तो सांगते तू सांभाळून ठेव. हालेलुया. आपल्या जीवनात देवाने चांगले गुण, चांगलं शिक्षण, चांगले नियम जर दिलेले आहेत, ते जर सांभाळलेलं असेल तर तुमच्या जीवनात सगळ्यात मोठं कार्य होणार. हालेलुया. मी आणि लोक माझ्या समोर असले का सगळ्या काही लोक आज्ञा पाळतात. आज्ञा अशी पाळा की मी नसेल तेव्हा आज्ञा पाळा. हालेलुया. नियम पाळत नाही, आज्ञा पाळत नाही, फायदा होत नाही. हालेलुया. आता आपल्या सगळ्यांना इकडे मोबाईल बोलायचं बंद केलं, बरोबर. पण तुम्ही बोलता, तिथे कॅमेरे पण आहेत, त्याच्यात पण दिसते. मला काय करायचं आहे. हालेलुया. ज्या दिवस तुम्हाला त्याचं उत्तर देव देईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. हालेलुया. कारण ते देवाचं मंदिर आहे, कॉन्ट्रॅक्ट फोनचं नाही. हालेलुया. बाहेरच्या गोष्टी बोलायचं असेल तर मी मंदिराच्या बाहेर, देवाविषयी जर बोलायचं असेल तर मंदिरातूनच मी त्यांना असेल. बाहेरचं म्हणजे असं काही नाही की कुठल्या गोष्टी सिक्रेट आहेत की कुठल्या गोष्टी प्रायव्हेट, असं माझं काही नाही. परंतु म्हणजे ज्या एखाद्या काम आहे, काही गोष्टीचं काम आहे, त्या कामाविषयी बोलायचं असेल, म्हणजे देवाच्या शब्दाविषयी नाही, ते देवाच्या मार्गदर्शनाविषयी नाही, तर तेव्हा बाहेर, कारण ते कामाचं आहे. हालेलुया. आपल्या हरेक व्यक्तीला आज्ञा आणि नियम हे सगळ्यांना दिले जातात. आता त्या आज्ञा आम्ही नाही देत, आज्ञा आम्हाला प्रभू देतो. पूर्वी आपण सगळं मिक्स होतो, सगळं कार्य होतं. पण देवाचे ज्यानंतर संदेश आल्यानंतर संदेश धिक्कारायचा नाही. त्याने आपल्याला धिक्कार दिला तर आपण धक्का दिला, आपली कंडिशन आपल्या डोळ्यामध्ये, तेव्हा आपल्याला कोणी संरक्षणासाठी येणार नाही, ना सांभाळायला येणार नाही. पहिला माणसाला छोटा मोठा फटका लागतो, नंतर जो जास्त लागतो तो माणसाला फार कठीण लागतो. हालेलुया. आमचं कर्तव्य आहे शिकवणं, तुमचं कर्तव्य आहे पालन. कारण देवाच्या मंदिरात ह्या गोष्टी चालत नाही. उपदेशक 5 अध्यायामध्ये तुम्हाला त्या आज्ञा दिलेलेच आहेत. हालेलुया. कोणताही उद्गार बाहेरचा विषय देवाच्या राज्यामध्ये येता कामा नाही. हालेलुया. आपण त्या बाहेरचा विषय जर सुरू झाला तर फार कठीण आहे. हालेलुया. आता मध्ये 18-20 मध्ये 2 किंवा 3 माझ्या नावाने आपण कधी कधी इकडे बोलले का ते आपल्या पुढच्या गोष्टी नाही, ते नाही करायचं. हे देवाचं मंदिर आहे. तुम्ही जर मंदिरात देवाला घाबरले नसेल तर मग अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ शकते की विचार करू शकत नाही. इर्मिया 1:17 मध्ये दिले, तू त्याला घाबरव ना घाबरला तर मी तुला घाबरेन. हालेलुया. म्हणजे काही देवाची नियम आहेत. हे नियम प्रार्थना करण्यासाठी पवित्र मंदिर तयार केलं जाते, ना गप्पा गोष्टी करण्यासाठी, ना भंगास करण्यासाठी किंवा चेष्टा करण्यासाठी. कोणताही मनुष्य प्रार्थना सुटल्यावर आपलं देवाची स्तुती करत 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 जायचं. हालेलुया. आपण वचन ऐकतो की देवाचं वचन असं आहे की तुम्हाला कधीतरी त्याचा अर्थ कळू शकते. हालेलुया. पुत्रांनी रागवू नये आणि रस्त्याला जाऊन
काय नाश पावू नये. आपल्याला शिकायचं आहे. नाश रस्त्यात होतो, कारण त्याला त्याच्या मंदिरात त्याचं नाव खराब करायचं नाही. म्हणून मी नेहमी सगळ्यांना आज्ञा देतो. मी स्वतः आज्ञा करतो. हालेलुया. सगळ्यांना आज्ञा, कारण हे घर तुमचं नाही, हे देवाचं घर. आता कोरिंथीकरास पहिल्या पत्रात 3:16-17 वचनामध्ये पण तसं दिलेलं, तुम्ही देवाचे मंदिर, हे मंदिर आहे, याच्यात देव आहे आणि देव काही वेगळ्या विचाराचा नव्हता. हालेलुया. आपल्या सगळ्यांना शिकायला. आपण माणूस स्वभाव आहे, पण ते बाहेर काय बोलणं किंवा एक हसणं, जोक टाकणं तो वेगळा आहे. मी पण करतो कधी कधी जोक टाकायचं. हालेलुया. परंतु काही मुद्दे असे आहेत देवाला आवडलं पाहिजे असं करा. मग मी काय करा, दिवसाभरात काही चूक झाली असेल तर रात्रीच्या प्रार्थनेमध्ये एक एक गोष्टी आठवते. मी हे बोललाय, ते बोललाय, असं चुकून बोललो, देवा तुझ्या मंदिरात काय चुकलंय, काय क्षमा कर, असं सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर. याची 23 मध्ये काय लिहिले, धार्मिक. आता तुम्ही धार्मिक आहे. धार्मिक म्हणजे प्रार्थना करणारी व्यक्ती, प्रार्थनेत येणारी व्यक्ती, त्याला धार्मिकता म्हणतात. आणि त्याला म्हटलंय धार्मिक. वाच धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला व मी बघा त्याच्या पुढे अडथळा ठेवला, तो मरेल. तू त्याला बजवणार नसल्यास आपल्या पटकामुळे. आता बजावणं आमचं कर्तव्य आहे. हालेलुया. नाही तर देव आम्हाला सुद्धा त्याचं, म्हणून आमचं कर्तव्य आहे. आता आम्हाला देव सांगेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. हालेलुया. आता आपण प्रभूमध्ये आहे, वचनात आहे, प्रार्थना करतात आहे, गप्पा गोष्टी नाही करायचा, द्वेष नाही करायचा, हेवा नाही करायचं. कोणा काय करते करू दे. आता माझ्या विरुद्ध दुनिया लोक आहेत, काही विरोध पण जातात, काही बोलतात, धमक्या देतात, काय काय होते. मग मी काय सांगू त्याला, भांडण करायला जाऊ, मारामारी करत जाऊ, दगड घेऊन डोकं फोडू. हालेलुया. काय करू मला सांग, बक्षीस दे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला सहन करायची शक्ती द्यायची. रस्त्यात दगड पडला ना, पायाला लागला, त्या दगडाला मारणार आहे, 2 थापाट देईल, काय बोलत नाही, मारतात वाटते त्याला. मारला नाही, चष्मा पडला तर. हालेलुया. अरे आपल्याला एक शिकायचं आहे, आपल्या प्रत्येकानं ते नियम घ्यायचे आहेत. हालेलुया. देवाला पहिलं घाबरायचं, बाकी सोडून द्या. मग तुम्ही कोणते प्रश्न पाहिजेत ना, ते तुम्हाला मी सांगतो मिळेल, कारण येशू जवळ मिळते. जो सच्चाई, प्रामाणिक, वचनात, शिक्षणात, नियमात चालतो ना त्याला. हालेलुया. आता तुम्ही तुमचे नियम पाळा, तुमच्या मर्जीने चाला. तुमच्या जीवनाला किती प्रमाणात आशीर्वाद मिळतो, अभिषेक मिळतो, सामर्थ्य मिळते, काय ज्ञान मिळते, हे स्वतःहून बघा. म्हणून आपल्या सगळ्यांना पहिलं या बायबलचे ज्ञान घ्यायचं आहे आणि बायबलच्या आज्ञा पाळा. माझ्या नाही, म्हणून मी जास्त इंटरेस्ट घेत नाही. कधी सांगितलं का की मी थकलाय, जरा खायला आणू दे, चहा दे, नाश्ता दे, पाणी, मी माझ्या घरात खातो. बरोबर. हालेलुया. वेळ तशी आहे, मी स्वतः जितका त्याग करायचा आहे ना तेवढा मी करत असतो. हालेलुया. आणि त्या त्यागाने मी धावत असतो. हालेलुया. वेळ असा आहे, एक टाइम जेवतो तर एक टाइम जेवत नाही. हालेलुया. मग आता काय करणार मला सांगा. हालेलुया. कारण कार्याबाबतीत अशी वेळ येते की टाइम जेवायला सुद्धा मिळत नसते. हालेलुया. समय, आता ती देवाची सेवा आहे, आज्ञा पाळल्याच पाहिजे. मी खायला बसेल ना तेवढं मी कार्य करू शकलं नाही, तर आध्यात्मिक भोजन दिलं नाही, तर त्या लोकांना देवाचं राज्य सापडणार नाही. हालेलुया. म्हणून बघू घ्या, शिक्षण घ्या, ज्ञान घ्या, अनुभव घ्या. वचन माणसाला भरपूर शिकवते. हालेलुया. 12च्या सद्गुणी स्त्री. आता स्त्री आहे तर मरियम माता सारखी स्त्री कोण आहे का? नाही. स्त्रिया सगळ्या आहेत, सद्गुण नाही. तिची निंदा करणार आहे, तिची निंदा कर, तिचा द्वेष, हिचा द्वेष. बरोबर. तरी काय सांगितलं, सद्गुणी स्त्री. कोणती? गुण चांगले स्त्रीचे आलेच पाहिजे. आता आपण येशू मध्ये आपले गुण कसे पाहिजे? निंदा करणं पाहिजे का?
भांडण करणं पाहिजे का, तिची चुगली केली पाहिजे का? हालेलुया. ती बाई चुकली, तिची चुका झाल्या, चुका असू दे, प्रार्थना कर. तू जर तिची निंदा करू शकते ना, तिच्यासाठी पाहिजे प्रार्थना कर. हालेलुया. तिच्या प्रार्थनेने त्याला मिळवली नाही. याकोबमध्ये 5:16 पासून पुढे वचनसाठी 20 वचनामध्ये आम्ही त्याला जिंकू शकतो. आपल्या प्रत्येकाला प्रीतीच्या गोष्टी मिळवाव्या लागतात. हालेलुया. लोक, तुम्हाला माहितीये, या जगात नीतिमान कोणच नाही. आम्ही सुद्धा नीतिमान, आम्ही पण पापच करून आले ना. या जागेवर बसायला या काळामध्ये आता 4 बियर गेल्या असत्या, माहितीये, गाडा व्हायचं होता. पण भविष्यात काही बियर पिऊन झाला नाही. हालेलुया. माणूस स्वभाव आहे, कधी चाला होतो, कधी बारीक होतो. ही माणसाचा स्वभाव आहे. माणसाच्या शरीराला जाडा आणि बारीक नाही बघायचं. माणसाच्या स्वभावामध्ये प्रेम, दया, समाधान आणि शांत. जेव्हा आपण एका दुसऱ्याचं चांगलं बघतो तेव्हाच आपल्याला देवापासून सगळ्यात मोठा अनुभव येत असतो. हालेलुया. लोकांना सांगतो ना, माझ्या बरोबर एकदाच चालत नाही. तुम्हाला जे काही माझ्या जीवनाविषयीच्या गोष्टी बघायच्या असतील ना, तर जोडीला फिरा. पण तुम्ही संपूर्ण दिवस पाण्याची बाटली बिटली ना, भूक लागली तर काय खायचं असेल तर जोडीला घेऊन बसेल तरच तो जमेल. नसेल तर बाबा अख्खा दिवस त्याला, तुम्हाला चहाची सवय शेते, चहा प्यायला, बरोबर. मला लोक फोन करून विचार, चहा पिला का? मी इकडे चहा पित नाही. माझ्या घरी असला तरी मी एवढंच चहा पितो. पहिला चहा पिण्यासाठी इकडे मोगरा कुडायला यायचे ना, तिथे आई बाबा होती ना, तेव्हा ते रात्री 2ला 3ला उठून मोगरा काढायला यायची, पुण्याची काळ्या काढायची. हे उठून आलं ना का, मी उठला ना का, मी पहिला चहा प्यायचा, 1 ग्लास भरून पूर्ण चहा प्यायचा. चहा प्यायचा ना, त्याच्यात पाणी टाकायचं, सेम लेवल करायचं. जेवढा पाणी प्यायचा तेवढा चहा प्यायचा, तेवढा पाणी टाकायचा. अरे त्या आल्यावर चहा पांढरा दिसतो सर्व बरोबर आहे, पण चहा मध्ये साखर नाही, पाण्यासारखं. होय काय करायचं, काय सांगणार, काय बोला चहा कोणी पिला, मी कुठे चहा पिला, मी आता उठला आणि तोंड नाही घासला. ऐक, एवढं खोटं बोलायला. हालेलुया. मग दुसऱ्या टायमाला काय केलं, यांनी चहा पिलाय का ना, पाणी टाकून ठेवलं. हालेलुया. दुसऱ्या टायमाला काय करणार, चहामध्ये पाणी टाकणार ना, साखर टाकणार, पण दूध नाही टाकणार. हालेलुया. असं करायचं. बाबांनी 1 दिवस बरोबर सांगून ते केलं. त्यानंतर केलं की नाही, मी चहा पिलेला, मी पाणी टाकून ठेवला. हालेलुया. शैतान केवढा हुशार होता ना, खोटं बोलायला. आज्ञा नाही पाण्याची. हालेलुया. 4थी आज्ञा दिली ना, दीर्घ 20-12 वचन, आई बापाचा सन्मान. हालेलुया. त्या छोट्या असताना मुलांना तेव्हा एवढं समजत नाही. घाबरेमुळे चोरी करायची, खोटं बोलायचं, भीतीचा आत्मा असेल. हालेलुया. तर अशी घटना होती. हालेलुया. पण आजच्या काळामध्ये आज मी लोकांना चहा देऊ शकतो, खायला देऊ शकतो, नाश्ता देऊ शकतो, पण मला तिथे पाहिजे ते चहा नाही पिऊ शकत, नाश्ता नाही पिऊ शकत. हालेलुया. हालेलुया. मी दुसऱ्या केंद्रात प्रार्थना चालू होती, तिकडे गेलो. मला आता भाजी गरम करायची, गॅस नाही, काय नाही, चूल आहे पण गॅसची टाकी नाही. आता करायचं काय, पाणी गरम करायचं, चहा आता फ्रीज म्हणजे बर्फामधलंच भाजी होती. आता ती एवढी कडक झाले ना, बरफ झालेला होता, त्या फ्रीजर मध्ये टाकून ठेवून आले ना, तिकडून त्या केंद्रात इकडे आला. आता 2 दिवस मला बरफ नसताना त्याच्यात 2 दिवस मंगळवार आणि बुधवार ठेवायचे, 2 दिवस भाजी ठेवायची. आता जेवढं त्या कोक्यात राहील तेवढं राहील, बरफ पण नाही, काही नाही. पिशवीमध्ये बरफ घालून आणलेला, तर पिशवी लीक झाली तर बरफ सगळं पाणी झालं. हालेलुया. तर ती भाजी जी आहे ती याच्याने पूर्ण बरफ बनलेला होता. मग ती कशी तरी ठोकून असं अगदी तोडली ना, हाताने घेऊन मग तोडली. मग एकावर टोपात ठेवलं.
आता गरम करायचंय जेवायला, कसं करणार? इथे गॅस नाही. मी बाहेर होतो गाडीजवळ, तिथून आलो तो बघतो त्या लोकांनी पेस्ट टाकायला लावलाय. त्याला जरा थांब बरं, तर पेस्ट टाकू नको, मला एक टोपामध्ये थोडीशी पेस्ट दे. मग त्याने टोपामध्ये काय केलं, पेस्ट दिली. ती पेस्ट घेतली आणि टोपात घेतलं, त्याच्यात भांडं ते गरम करायचं ठेवलं आणि थोडा 15-20 मिनिटात ती भाजी झाली आजी. अगदी बघा, म्हणजे त्यांना गरम करायला सुद्धा मी खर्च करून दिला नाही. अरे हे आमचं असं कार्याचं लाईफ आहे. अरे माणसाला आता मी एक फोन केला तर जेवण खाणं मला येऊ शकतं, पण जितका त्याग आणि जितका स्वतः नम्रता, नियमात, आज्ञात, तितका फायदा. अरे आता ना कोणाकडे सांगू शकत की मला गॅसची टाकी दे, मला थोडं सेक. अरे मग आंघोळ केला पाणी पाहिजे, तर त्या लोकांनी गरम करून ठेवलेलं आहे लाकडामध्ये आणि मग मांदी घेऊन पाणी. तर ही अशी काही गोष्टी असतात. त्यागाविना कार्य नाही. आपला स्वतःचा त्याग स्वतःला करावं लागतं. कार्य काही साधं सोपं नाहीये. हृदय हर चीज मध्ये ना चहा पिऊ शकत, ना टायमाला काय खाऊ शकत, का नाश्ता करू शकत. वेळ आधी तर मग नाश्ता जर तिथे आज 11 वाजता मी नाश्ता केला, जेवलो नाही, दुपारीचं जेवण बंद. हृदय अशी परिस्थिती आहे. हृदय म्हणजे आज्ञा देवाच्या पाळावं लागतं. आपल्याला काय कार्य करतो. कार्य करणं साधं सोपं नाहीये. कार्य करायला त्याग करावं लागते, मेहनत करावं लागते, कष्ट करावं. हृदय आणि त्याच्यामधून सौभाग्य. तर मी सोमवारी भात नेलेला ना तिकडून बनवून, ते भात मी फ्रीजमध्ये ठेवलं. फ्रीजमध्ये ठेवलं तर आणलं इकडे, ते भात साधा नॉर्मली खात. तर मी रात्री जेवायला बसलो तर फक्त ते त्याला थोडा वास आणि सकाळी मी गरम बनवून ठेवलं की हे मला गुरुवारीपर्यंत भेटेल. मग ते हटपट मध्ये टाकलं, त्याची पण याची 12 वाजवली. अरे ते थोडस खराब झाल्यासारखं. आता करायचं कसं हो, हे टाकू कसं, टाकायला तर म्हणजे जीवावर येते, लोकांना खायला तसं करून खाल्लं. एवढं ठेवलं कारण का त्या खाण्याचा वास यायला लागला. जर मी इकडे आजारी पडला तर माझी 12 वाजते. ते प्रभूला सांगितलं मला क्षमा कर, हे मी खायला नाही पाहिजे तरी खाल्लं, कारण तेव्हा नाही टिकू शकत नाही. अरे देवाला धन्यवाद दिला, घेतलं, त्याच्या आज्ञा पाळण्यात ठेवलं आणि सकाळसाठी ठेवलं. तिथं सगळं खराब झालं. अरे चपात्या होत्या सोमवारी दिलेल्या, त्या चपात्या त्याचा नाश्ता केला, तेवढं खाल्लं आणि मग तसंच राहिलं, बाकी प्रार्थना केली. तर अशी काही उदाहरणं आहेत की देवाच्या आज्ञा नियमात पाळायला लागतील. लोकांना काय वाटते प्रार्थना करतो, लोकांना वाटते लोक निंदा करू शकतात, बोलू शकतात, अपमान करू शकतात, पण त्या माणसाच्या जीवनाविषयी ना हकीकत काही गोष्टी आहेत ते थोड्या ते पण बघायला पाहिजे. कारण हर चीज आहे. आता मला तर कॉफी बनवण्यासाठी एखादी मशीन पण पाठवली. कॉफी बनवायला अरे 2.5 बाटली मी नाही 2.5 बाटली सोमवारपासून तर अद्यापर्यंत 2.5 बाटली पाणी पिलं इकडे येईपर्यंत. आता घरी आल्यावर 1 ग्लास पिला, पण 2.5 ग्लास सोमवारपासून सुरुवात आहे. कधी सोमवारी सकाळी तो निघाला, विराची प्रार्थना घेतली, त्याच्यानंतर मग बोईसरला गेलो. बोईसर पासून जर बघितलं तर 2.5 बाटली आणि पाहिजे तुम्ही बघा त्या बाटलीत पाणी असेल. अगदी कधी अशी वेळ येते तर पाणी सुद्धा टायमाला प्यायला नाही. तर एक काम नाही प्रार्थना सगळं मार्गदर्शन की काही सामान आहे, हे पाहिजे, ती वस्तू पाहिजे, सगळं पुरावं लागतं. कोणी सेक्रेटरी नाहीये की बाबा चल हे तू काम करते काम, तर तिकडचे लोक थोडंफार काम करून व्यवस्थित पर्यंत चालवते. ज्या काही गोष्टी अशा आहेत की देवाबरोबर आपलं संपूर्ण जी वेळ आहे किंवा जे समय आहे त्याच्यामध्ये राहायचं, तू करायचं, ज्या आहे त्या समाधान राहायला शिका. मोहाची सवय लावू नका, कारण येशूने आपल्या शिष्यांना 12 टोपले दिले, उरलेलंच का तेच खायचं.
जे आहे त्यात समाधान. हालेलुया. पण सेवा करा जसा देश तसा यश बनवला. आता तिथे सगळे गरीब आहेत, गरजवंत आहे, गरज व्यक्तीला खायला प्यायला दिलं तर त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. हालेलुया. त्यागात राहा. हालेलुया. त्याग करणार तर त्यागाचं फळ आपल्याला भोगायला. हालेलुया. देव कशा प्रकारे आपल्याला कार्य करण्यास शिकवतो, मार्गदर्शक करतो, शिक्षण देतो, नियम देतो, वेदी देतो, कशासाठी की त्यांच्या आज्ञा आमच्या प्रत्येकाला पाळता आल्या पाहिजे. हालेलुया. प्रभू येशू धनवान होता, तो गरीब झाला. का गरीब झाला? हालेलुया. कारण आपल्याला त्यांनी श्रीमंत करावं. हालेलुया. कारण पैसा मिळाला म्हणून माणूस श्रीमंत होऊन सगळं खुश आहे नाही. आत्म्यापासून मनुष्य खुश झाला पाहिजे. दुसऱ्यांचं मी भलं करतो तिथे मला शांती मिळत असेल तर माझ्या जीवनामध्ये फायदे निर्माण होतात. हालेलुया. कारण देव दयाळू आहे, देव आशीर्वादित आहे. देवाची इच्छा आपलं काय नाही. परीक्षा येणार, लक्षात ठेवा, परीक्षा सगळ्या लोकांची येणार. कधी कधी देव आपल्याला स्वतः एक परीक्षेच्या रूपामध्ये येईल. मग तू काय करणार? तेव्हा तुम्ही काय करणार? हालेलुया. कोणाला जेव्हा प्रेषितांच्या कृत्यामध्ये ख्रिस्ती लोकांविरुद्ध तो बोलत होता, शळत होता, त्रास देत होता, तेव्हा त्याने काय सांगितलं? ज्याचा तो शळ करतो तो मीच आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना पण सांगतो, महागाई वाढत चाललेली आहे. 4 चपात्या खातात ते 3च खा. 1 ग्लास पाणी मिळते तो घ्या. आज तर फुकट पाणी मिळते, पुढे विकत पाणी मिळते. समजलं? देवाचे माणसाला देवाच्या ज्ञानात किंवा देवाच्या मार्गात माणसाला चालायला सुरुवात करता येते. हालेलुया. तेव्हा मनुष्य जीवनात पुढे जातो. पृथ्वीमध्ये 70% पाणी, 30% जमीन आहे. तरी सुद्धा लोकांना 70% पाणी असून पाणी प्यायला मिळत नाही. त्याला फिल्टरचा पाणी. पृथ्वीमध्ये क्षार उत्पन्न होत चालले. कारण संपूर्ण सृष्टीची नासाडी होणार आहे की मनुष्य देवाचे नियम पाळत नाही. म्हणून नियमामध्ये आहे, वचनात आहे, शिक्षणात आहे, वचनात आहे किंवा त्याच्या मार्गात आहे, ते त्याच्या मार्गावर चालत आहे, त्याला सर्व काही परमेश्वर द्यायला सुरुवात करतो. धन मिळालं म्हणून खुश आहे, वस्तू मिळाली खुश आहे, गाडी आहे खुश आहे, बंगला आहे खुश आहे, मोबाईल आहे खुश आहे. नाही, सर्व माणसामध्ये माणसात सगळ्यात श्रेष्ठ आहे ती म्हणजे प्रीती. हालेलुया. ज्या माणसामध्ये मनाने प्रिय आहे, मनाने प्रेम आहे, माणसाच्या मन एक व्यक्त आहे. हालेलुया. तर त्याला प्रभूच्या उपस्थितीचा जो अनुभव आहे तो त्याला जर भेटलेला आहे तर त्याचं जीवन परिवर्तन होणार आहे. हालेलुया. महत्व काय आहे, शिक्षण काय आहे, नियम काय आहे, वेदिक आहे, ते पाळा. पुढे वचन घे. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडविणारी आहे. आता आज समाजामध्ये कितीतरी लोकांची परिस्थिती अशी बसलेली आहे. हालेलुया. बरेचसे लोक समाजात एकमेकांना प्रेम, दया, समाधान, शांती देत. हालेलुया. आणि वचन असं शिकवते की कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाचा ती पूर्ण पाया खतम करून टाकते. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला वचन, शिक्षण आणि ज्ञान हे पाहिजे. 15 अध्याय 21 ते 33. नीतिसूत्रे 15:21. जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञानामध्ये वस्ती करतो. आता जीवन येशूकडे. समजलं? तर हेच आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये राहायला पाहिजे. जेव्हा वचन काढत बसलं ना, थोडस बायबलशी बोलत राहा. ते देवाचे शब्द आहे, तर देव तुमच्याशी बोलतो आणि देव तुम्हाला मदत देतो, साह्य देतो, शांती देतो, आरोग्यही देतो. जो शिक्षण तो आपल्या जीवाला तुच्छ लेखितो, जो बापांना ऐकून घेतो तो ज्ञान मिळवितो. हालेलुया. आपल्या
सगळ्यांना ज्ञान, आता मला देवाने दिलं नसतं ज्ञान ते मी तुम्हाला दिलं नसतं. मी लोकांना एकच सांगतो, माणूस सगळे पापी, कोणत्या जगात माणूस पैदाच नाही झाला का तो पवित्र आहे. येशू पवित्र आत्मेने असताना लोकांनी त्याला पापी सांगितलं, कारण त्यांनी पाप नाही केलं, पण आपल्यासाठी त्यांनी पाप घेतलं. हा प्रश्न आहे. आपण तो माणूस आहे. दावीद, स्तोत्रसंहिता 51:5 मध्ये सांगते, दावीद देवाने त्याला अभिषेक केलेलो, तरी सांगतो तो मी आणि जगात असतापासून पापी. आपण सगळे माणूस, मी नेहमी लोकांना सांगतो, मग ते 7:1 दिले, लोक दुसऱ्या तिसऱ्या दोष काढत बसू नका, निंदा करत बसू नका, कुणाची हेवा करत बसू नका. आपण एवढे परिपूर्ण नाहीये, हे व्यक्ती असं आहे. हा, धार्मिक बाबतीमध्ये जर कुठे चुकीचं शिकवण देते न चुकलं असेल ठीक आहे, त्या याकोब 3रा अध्यायामध्ये चुकत नाही तो परिपूर्ण, परंतु त्याला चूक दाखवा, हे दाखवणं गरजेचं आहे. बायबलमध्ये स्पष्ट दिले, याकोब मध्ये 5 अध्याय, याकोब हे 5 अध्याय आहेत, पण एवढे आपल्याला मार्गदर्शन करत आहे की त्याच्यावर आपण जर विचार केला तर भरपूर काही शिक्षण आहे. ही नव्या करारात 27 पुस्तक आहे आणि ही 27 पुस्तकं याच्यामध्ये तुम्ही मनपूर्वक 27 पुस्तकं वाचायला काय तुम्हाला इम्पॉर्टंट नाहीये, बरोबर. एक एक पुस्तक मजबूत वाचलं तर पहिलंच, म्हणजे एक पुस्तक वाचायला 28 अध्याय पहिले, बापरे कोण वाचणार, बरोबर. हा प्रश्न आहे. देवाने दिलेले मार्ग, शिक्षण, अनुभवी हे आपल्या सगळ्यांना महत्वाचं आहे. वचन 33, परमेश्वराचे भय, परमेश्वराची भीती हे शुद्धतेचे शिक्षण होय, आधी नम्रता मग मान्यता. बघा, परमेश्वराचं शिक्षण काय, मग ते 23:12, पहिलं नम्रता नंतर मान्यता. परमेश्वराची भीती पाहिजे, मग ते 23:12 येशू हेच आपल्याला शिकवते, जो उंच केला जाईल तो नमवला जाईल, जो नमवला जाईल तो उंच केला जाईल. हे शरीर आपलं नाहीये, लक्षात ठेवा. याच्यावर 100% कधी भरवसा ठेवू नका. देवाच्या वचनावर, देवाच्या शिक्षणावर, आणि जो पण आपल्याला मार्गदर्शन करतोय ना चांगल्या रीतीने, त्याच्यावर लक्ष द्या. तो तुम्हाला हर टायमाला ना सहाय्य देईल, मदत देईल, मार्गदर्शन करेल, आणि ती सच्चाई पाहिजे. नाही ते काही एक मार्गदर्शक आहे, मार्गदर्शक करतो पण मला एवढे पैसे दिले, ते मार्गदर्शक कामाचं नाही. जिथे रिश्वत आहे, जिथे धनाबाबतीत अपेक्षा आहे, तिथे ती प्रार्थना नाहीये. निस्वार्थीपणा, बरोबर. मी अनेक लोकांना बघितलं, प्रार्थना भेटायचे पैसे घेणारे लोक देवाच्या घरी परत गेले, माहिती नाही कुठे गेले ते मी नाही सांगू शकत, पण देवाचे सेवक अशा दृष्टीने मी त्यांना तेच पदवी देत. पण बाजारपेठ नाही करायचा, देवाच्या मंदिराचा बाजारपेठ नाही करायचा. मी तुम्हाला भेटतो, मला एवढे पैसे देते तर भेट नाही. हर व्यक्तीच्या गरजा, समस्या, दुःख आहे. वेळ मिळाला तर त्याचा काय करा, तुम्ही किंमत करा किंवा सन्मान द्या. पण वेळच नाही तुम्हाला तर तुम्ही त्यांना सांगा की बाबा मला आता ही वेळ मिळत नाही, तुम्हाला मी नेक्स्ट टाइमला भेटतो किंवा नेक्स्ट टाइमाला मी तुम्हाला थोडा वेळ देतो. हालेलुया. कधी कधी आपल्या मर्जीने सगळ्या गोष्टी होत नाही. हालेलुया. आता मी आल्यापासून मला बसायला टाइम नाही मिळत. हालेलुया. अद्याप मी तुमच्या पुढे उभा आहे आणि 10 वाजले. हालेलुया. वेळ विचारा, सकाळपासून ते आहेत कार्यकर्ते होते, विचारा मी किती तास बसलेलो होतो. हालेलुया. दुपारचं जेवायला टाइम नाही मिळत तर बसायला कुठे वेळ आहे. हालेलुया. सर्व लोकांना मार्गदर्शक शिकवण, ज्ञान, बुद्धी. हालेलुया. कारण प्रत्येक गोष्टी प्रभूच्या वचनानुसार ठेवायची, तर आपल्याला शिकायचं आहे. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा परमेश्वर पिता, तुमची इच्छा, तुमचे मार्ग, तुमचं शिक्षण, तुमचे नियम, तुमच्या आज्ञा आम्हाला दे आणि तुमच्या आज्ञानुसारच आमचं जीवन असू दे. आमच्या शब्दात, बोलण्यात, विचारात काही पाप जर असेल तर सर्व अपराधांची क्षमा कर. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरीवर प्रभूचं सहाय्य होती. प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक मानवाचं तारण आपल्या कुटुंबाला, आपल्या घरात, आपल्या गावात परमेश्वराचा आशीर्वाद देवा. ज्या काही आपल्या चुका झाल्या असेल ते प्रभूने आपल्या दयेने आपल्याला क्षमा करावी. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.